Hello everything. Well, hello all of you. For the today's session, we are going to discuss about very important three equations which describes complete kinematics. म्हणजे एक्झॅक्टली मोशनला मल्टिपल अँगलने मल्टिपल वेने एक्सप्लेन करणारे तीन इक्वेशन आपण आजच्या सेशनला बघणार आहोत. त्यांना एक्झॅक्टली काय म्हणतात इन द फिजिक्स इट इज कॉल्ड एज अ कायनेमॅटिक इक्वेशन और कायनेमॅटिकल समटाइम्स दे सेज लाइक दैट कायनेमॅटिकल इक्वेशन और द कायनेमॅटिक इक्वेशंस. कायनेमॅटिक इक्वेशन एक्झॅक्टली कायनेमॅटिक इक्वेशन डिस्क्राइब काय करतात, कायनेमॅटिक इक्वेशन एक्सप्लेन काय करतात ते तुम्हाला मी सांगणार आहे. कायनेमॅटिक इक्वेशन are responsible to represent the relationship between different variables are present in the motion. So exactly which are the variables are present in the motion? Let me explain that thing and then we will correlate all the equations together. And for the tomorrow's session, what I'll do, I'll give you the proof of these इक्वेशन दॅट आय एम जस्ट स्टडिंग फॉर द टुडे सेशन. म्हणजे इक्वेशन आपण जे बघणार आहोत ना ते इक्वेशन्स आपण काय करणार आहे ते इक्वेशन आपण बघून घेऊया आणि ते इक्वेशन आपण बघितले की मग त्यांचं प्रूफ बघून आपल्याला बघताय उद्याच्या सेशनला आपण ते बघूया. पण आजच्या सेशनला आपण काय बघतो कायनेमॅटिक इक्वेशन. आता हे कायनेमॅटिक इक्वेशन काय आहे ते मी तुम्हाला सांगितलं की जे जे डिफरंट व्हेरिएबल्स मोशन मध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. मोशन मध्ये काय काय इन्व्हॉल्व्ह होतं, मोशन मध्ये व्हेलॉसिटी इन्व्हॉल्व्ह होते. व्हेलॉसिटीच्या पूर्वी काय इन्व्हॉल्व्ह होईल म्हणूयात आपण, डिस्प्लेसमेंट इन्व्हॉल्व्ह होईल. डिस्प्लेसमेंट ओके. व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंटच्या नंतर काय म्हणतात आपण से ऍक्सलरेशन इन्व्हॉल्व्ह होईल. ऍक्सलरेशन राईट. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे म्हणूयात आपण काय म्हणतात आपण टाइम विल बी गेट इन्व्हॉल्व्ह ओव्हर देअर. मग हे जे चार फॅक्टर किंवा स्पीड मॅग्निट्यूड घेतलं तर व्हेलॉसिटी म्हणजेच काय, मॅग्निट्यूड ऑफ द व्हेलॉसिटी. एका स्टुडंटने प्रश्न विचारला होता की सर इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी ची जर आपण मॅग्निट्यूड जर घेतली तर त्याला इन्स्टंटेनियस स्पीड म्हणता येईल का. येस, डेफिनेटली वी कॅन कॉल इट ॲज. आणि म्हणून मी त्याला उत्तर पण दिलं की हो आपण म्हणू शकतो इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीला इन्स्टंटेनियस स्पीड म्हणू शकतो, बट प्रोव्हाइडेड दॅट द पाथ ओव्हर देअर which is traced by the object it should be linear. जर पाथ स्ट्रेट लाईन मध्ये असेल, पाथ सरळ रेषेत ऑब्जेक्ट जर जात असेल तर स्पीड आणि व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड काय असते, सेम असते, राईट. सो बट व्हेलॉसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी and speed is a scalar quantity that I already explained with you in the many session. आपण वेगवेगळ्या कन्सिडरेशन आपण इथे घेणार, वेगवेगळ्या केसेस घेणार आणि त्या वेगवेगळ्या केसेस नुसार ते वेगवेगळे फॉर्म्युले तिथे येणार. तुम्हाला सगळ्यात पहिले कळलं की डिस्प्लेसमेंट आपण डिनोट करतो लेटर एस ने. इनिशियल फायनल व्हेलॉसिटी जर असेल तर इनिशियल व्हेलॉसिटी डिनोट करतो आपण लेटर यू ने. फायनल व्हेलॉसिटी आपण डिनोट करतो लेटर व्ही ने. सर तुम्ही म्हणाल की सर यू आणि व्ही का बरं, तुम्ही डिनोट दुसरे लेटर घेतलं असतं. पण दीज आर द लेटर्स आर युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड. पूर्ण जगाने ऍक्सेप्ट केलं आणि ज्या गोष्टी जगाने ऍक्सेप्ट करतात आपण ऍक्सेप्ट करायला काही हरकत नाही. पण एखाद्याने ऑब्जेक्शन घेतलं सर आय डोंट वॉन्टेड टू ऍक्सेप्ट दीज व्हेरिएबल्स, मला माझे वेगळे घ्यायचे, घेऊ शकता पण तुम्हाला मेन्शन करावं लागेल की एक्झॅक्टली काय आहे ते, राईट. ओके. ऍक्सिलरेशनला आपण ए फॉर ऍक्सिलरेशन, ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट ते नाहीये. ए फॉर ऍक्सिलरेशन आपले अल्फाबेट आहे, फिजिक्सचे अल्फाबेट. टी फॉर टाइम. सो कधी कॅपिटल टी घेतात, कधी स्मॉल टी घेतात, वेगवेगळ्या कंटेक्स्टनी आपण त्या टाइमला डिनोट करत असतो. कॅपिटल टी पीरियड फिक्स टाइम असेल, फिक्स टाइम मध्ये पुन्हा गोष्टी घडत असेल तर स्मॉल टीच्या ऐवजी कॅपिटल टी घेतात. जसं अर्थ रोटेट अराउंड इट्स ओन ऍक्सिस 24 hours. सो पीरियड ऑफ अर्थ रिव्हॉल्व अराउंड ए सन 365 days, राईट. सो दॅट इज ऑल्सो फिक्स टाइम. सो तो इज स्मॉल टीच्या ऐवजी आपण काय घेत असतो, कॅपिटल टी घेत असतो. सो दॅट इज अनदर वे ऑफ ए टू कन्सिडर ए टाइम, राईट. मग आता आपण या सगळ्यांना रिलेट करणारे फॉर्म्युले म्हणजे कायनेमॅटिक इक्वेशन आपण काय करतो, डिस्क्राईब करण्याचा प्रयत्न करतो. कंडिशन्स आपण वेगवेगळ्या घेणार आहोत. मी तुम्हाला पहिले सांगितलं
कंडिशन अजून डिस्क्राईब नाही केल्या. कंडिशन घेण्याच्या पूर्वी डिस्प्लेसमेंट डिनोटेड बाय लेटर एस, वेलोसिटी इनिशियल वेलोसिटी बाय यू, फायनल वेलोसिटी बाय व्ही, ऍक्सेलरेशन ए, टाइम टी ने डिनोट करायचं. ओके, now without wasting a time, let's go to the first condition. काय करायचंय? कंडिशन पहिले घ्यायचे. समजा तुम्ही एक सुरुवातीला काहीतरी तुमची वेलोसिटी आहे. सो इनिशियल वेलोसिटी यू हॅव दॅट इज इक्वल टू आय एम गोइंग टू डिनोटेड बाय लेटर यू, and you are moving with a velocity say 40 meter per second in a particular direction. मॅग्निट्यूड घेतोय म्हणून इथे काय म्हणत आपण वेक्टर दाखवत नाही. अदरवाइज यू नीड टू रिप्रेझेंट अ वेक्टर बिकॉज वेलोसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी, राइट? सो ऍज इफ वेलोसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी, then we can say that you can either show a vector, or if you are just going to only consider a magnitude, no need to give the arrow, right? Then तुम्ही काय केलं? स्पीड अप केलं. रोड आपल्याला मोकळा सापडला. रोड मोकळा सापडला तर याचा अर्थ काय नाही, पण आता आपण स्पीड वाढवणार आहे, आपण आपलं वेलोसिटी वाढवणार आहे. सो काहीतरी वेळेनंतर तुम्हाला तुमची वेलोसिटी चेंज झाली, ती काय नाही आपण त्याला आपण म्हटलंय फायनल वेलोसिटी, राईट? आणि तिथून तुम्ही आता तुमची वेलोसिटी कॉन्स्टंट ठेवली, आज चेंज पण करू शकता. फायनल वेलोसिटी विल नॉर्मली डिनोट विथ द लेटर capital V or small v, right? So say your speed is say 50 meter per second, 50 gas, 60 gas, 70 gas, depend on how much speed or how much velocity you can control, right? हा जो चेंज होण्यासाठी जो वेळ लागलाय, ऑब्विसली तुम्ही एका सेकंदात 50 ते 40, 40 ते किंवा 50 ते 60, 50 ते 40 ते 70 एवढा स्पीड एका सेकंदात किंवा खूप फ्रॅक्शन ऑफ टाइम मध्ये नाही करू शकत. केलं तर तुम्हाला माहिती आहे एकदम अचानक जर स्पीड जर वाढलं तर एक तर तुम्ही टायरच्या खाली किंवा तुम्ही टायरच्या पाया पडायला जाल. तसं इथं नाही करणार. एवढं करायचं एवढं नाही, काहीतरी टाइम लागला. सो व्हॉट एव्हर द टाइम टेकन, सो टाइम टेकन फॉर चेंज इन वेलॉसिटी, चेंज मी स्पेसिफिकली इथं लिहितोय हा, टाइम टेकन फॉर चेंज इन वेलॉसिटी. वेलॉसिटी चेंज होण्यासाठी लागलेला जो टाइम आहे तो टाइम इथं मी घेतला, कारण की काही कायनेमॅटिक इक्वेशन मध्ये, दुसऱ्या कायनेमॅटिक इक्वेशन मध्ये टी इन्व्हॉल्व्ह होणार, पण तो टी कशासाठी तो नंतर मी एक्सप्लेन करेल. पहिली कंडिशन काय, तुम्ही 40 मीटर पर सेकंड किंवा 40 किलोमीटर पर आवर तुम्ही काय जो स्पीड असेल त्या काय जी वेलोसिटी असेल त्या वेलोसिटीने तुम्ही मूव्ह होताय. तुम्हाला रोड मोकळा दिसला आणि तुम्ही काय केलं, तुमची वेलोसिटी वाढवली, राईट? 40 to 50 किलोमीटर तुम्ही काय जे वाढवा ते वाढवू शकता. आणि तो 40 पासून तर 50 पर्यंत तुम्हाला स्पीड वाढवण्यासाठी किंवा वेलोसिटी वाढवण्यासाठी जो काय वेळ लागला तो काय टी. मग आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, ऍक्सेलरेशन विल बी इज इक्वल टू चेंज इन वेलोसिटी. ऍक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन वेलोसिटी डिवाइडेड बाय टाइम. टाइम रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी इज कॉल्ड एज ऍक्सेलरेशन. मी एक्सप्लेन केलंय तुम्हाला. सो ऍक्सेलरेशन चेंज काय घेतो आपण, फायनल मायनस इनिशियल. सो व्ही मायनस यू बाय टाइम टी, राईट? आपल्याकडे इथे फॉर्म्युला भेटला. मग तुम्ही सर आपण काय बघतोय, कायनेमॅटिक इक्वेशन हे तर ऑलरेडी शिकून झालंय, पुन्हा पुन्हा काय सांगताय बघा. आता ऍक्सेलरेशन हा टी इकडे आणला, काय होईल, ए इंटू टी विल बी इज इक्वल टू व्ही मायनस यू. मायनस यू इकडे आणला तो प्लस होईल. सो ए टी plus u will be is equal to v. So we have the situation over here. So equation what we got, v will be is equal to, sorry disturbance होते actually, कुत्रे बॉम्ब लागले, let it be. So equation will be is equal to v will be is equal to u plus ad. So this is your first kinematic equation. हे काय तुमचं फर्स्ट कायनेमॅटिक इक्वेशन आहे. तर पहिलं कायनेमॅटिक इक्वेशन कशाचं रिलेशनशिप सांगतो, इनिशियल वेलोसिटी, फायनल वेलोसिटी, टाइम टेकन फॉर द चेंज फॉर दिस वेलोसिटी अँड ऍक्सेलरेशन. म्हणजे ऍक्सेलरेशन मधला टाइम, वेलोसिटी आणि फायनल वेलोसिटी, इनिशियल वेलोसिटी, ऍक्सेलरेशन अँड टाइम अँड फायनल वेलोसिटी यांचं रिलेशनशिप सांगणारं इक्वेशन काय राहील, फर्स्ट कायनेमॅटिक इक्वेशन. आणि हा टी कशासाठी यूज करतो,
फॉर व्हॉट पर्पज वी आर युझिंग दिस टी मीन्स टी हे जे काय हा जो टाइम जो घेतो तो कशासाठी टाइम टेकन फॉर द चेंज इन वेलोसिटी. तो वेलोसिटी चेंज होण्यासाठी जो काय जितका वेळ घेतला म्हणजे समजा तुम्ही 40 मीटर पर सेकंडनी किंवा किलोमीटर पर आवर कोणत्या तरी डायरेक्शनला चालले म्हणजे यू आर जस्ट म्हणजे मी मॅग्निट्यूड पण घेतली ऍज वेल एज डायरेक्शन पण आहे म्हणून वेलोसिटी घेतोय. फक्त मॅग्निट्यूड घेतली तर वेलोसिटीच्या ऐवजी स्पीड तुम्हाला कन्सिडर करता आलं असं. आणि यू आर गोइंग टू इन्क्रीज. तुम्ही स्पीड किंवा वेलोसिटी तुम्ही मी स्पीड वेलोसिटी पुन्हा पुन्हा का वापरतो कारण दोघंही कंटेक्सनी सेम घेता येईल प्रोव्हाइडेड दॅट वेलोसिटी घेतोय म्हणजे मॅग्निट्यूड डायरेक्शन दोन्ही घेतोय स्पीड घेतोय म्हणजे फक्त मॅग्निट्यूड मी घेणार. यू आर गोइंग टू इन्क्रीज युअर वेलोसिटी फ्रॉम 40 to 50. तर 40 पासून तर 50 पर्यंत चेंज होण्यासाठी काहीतरी वेळ लागेल ना तो घेतला हा टर्म. सो दिस इज युअर फर्स्ट कायनेमॅटिक इक्वेशन. त्याला काय म्हणायचं फर्स्ट कायनेमॅटिक. तुम्ही 9th मध्ये किंवा 10th स्टँडर्ड मध्ये ऑलरेडी हे तुम्ही बघितलं असेल पण हे कसं आलं काय आलं याचं प्रूफ आपण उद्याच्या सेशनला बघणार आहे. पण दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट विल मूव्ह टुवर्ड्स द नेक्स्ट थिंग राईट. आता तुम्ही काय म्हणता आपण काहीतरी इनिशियल वेलोसिटी तुमची तीच ठेवली. आता वेगळा कंटेक्स्ट घेतो वेलोसिटी चेंज होण्यासाठीच नाही गेलं. तुम्ही काय केलंय तुम्ही इनिशियल वेलोसिटी तुमची काय म्हणतात आपण काय झाली आहे दॅट इज इक्वल टू 40 मीटर पर सेकंड. 40 मीटर पर सेकंड तुम्ही चाललाय स्पीड वगैरे चाललाय पण अचानक कोणतरी मध्ये डुक्कर बिक्कर किंवा एखादा गाढव माणसंही गाढवासारखं वाटतं तसा एखादा गाढव आपल्या समोर क्रॉस झाला तर तुम्हाला काय करावं लागेल. यू नीड टू अप्लाय ब्रेक. जर समजा तुमची इथे वेलोसिटी यू होती तुम्ही पुढे गेले त्याच वेलोसिटीने पण इथे ब्रेक अप्लाय करायला गेले आणि ब्रेक अप्लाय करत असताना तुम्हाला काय तुमची स्पीड काय होणार आहे डिक्रीज होणार आहे बरोबर का. तुम्ही काय म्हणत आपण एखादा प्राणी वगैरे किंवा एखादा माणूस चालला समोर चालला आणि आणखी जोरात गाडी चालवतात नाही ते त्याला धडकलं तुम्ही वाचतील तेही वाचतील. मग तुम्ही इथं काहीतरी वेलोसिटी वी झाली ती वेलोसिटी कन्सिडर करत ह्या पोझिशनला आल्यानंतर हा रोड आहे म्हणून ह्या रोडवर ह्या पोझिशनला आल्यानंतर तुम्ही ब्रेक अप्लाय केला. ब्रेक अप्लाय केल्या तिथे थांबतो का थोडं अंतर जाऊन पुढे जाऊन थांबतो ना. अचानक जर ब्रेक जर लावला तर तुम्हाला माहिती आहे आणि तिथेच जर तुम्ही थांबले तर 4 व्हीलर असेल तर काचेच्या बाहेर म्हणजे गाडीच्या बाहेर 2 व्हीलर असेल तर दुसऱ्या काय म्हणतात आपण टायरच्या पाया पडायला झालं पुढचं जे टायर आहे त्याचं म्हणजे अचानक ब्रेक जाऊन तिथेच थांबले तर पण तिथे अंतर तुम्ही नाही यू आर जस्ट ज्यावेळेस तुम्ही अप्लाय केलाय ब्रेक आणि ब्रेक अप्लाय केल्यानंतर काय घडतं गाडी थोडं अंतर जाऊन पुढे थांबते. म्हणजे काय ह्या पोझिशनला ब्रेक अप्लाय केल्यानंतर पुढे येऊन कुठतरी गाडी थांबली म्हणजे वेलोसिटी तुमची काय झाली 0 झाली. वेलोसिटी काय झाली 0 झाली. पण ह्या पोझिशनला तुम्ही काय केलं आता ब्रेक अप्लाय केलाय बाहेर रस्त्याच्या कडेला एक माणूस आहे तो तुम्हाला इथे ऑब्झर्व करतोय. ज्या पोझिशनला तुम्ही ब्रेक दाबलाय त्यांनी बघितलाय की तुम्ही ब्रेक दाबलाय त्या पोझिशनला तुम्ही काय केलं त्या ऑब्झर्व्हरनी काय केलं माहितीये का घड्याळ सुरुवात केली. कशाला घड्याळ टाइम वगैरे मेजर करायला सुरुवात केली. इथून टाइम सुरुवात झाली ब्रेक दाबल्यानंतर स्टॉप वॉच मध्ये आणि जिथे जाऊन थांबणार तुम्ही तेवढ्यासाठी लागलेला वेळ तो घेतला आपण. सो टी इज व्हॉट टी इट इज अ टाइम टेकन फॉर डिस्प्लेसमेंट. व्हॉट इट इज टी इज फॉर टाइम टेकन फॉर डिस्प्लेसमेंट. तुम्ही असं डिस्प्लेसमेंट कोणती कारण इथून इथपर्यंत काहीतरी अंतर कापलं ना डिस्प्लेसमेंट झाली ना ती डिस्प्लेसमेंट इथे घेतली मी एस. म्हणजे काय जिथे ब्रेक अप्लाय केला ऍप्लिकेशन ऑफ ब्रेक जिथे झालं जिथे काय म्हणतात आपण तुम्ही ब्रेक अप्लाय केला ज्या पोझिशनला ब्रेक अप्लाय केला जिथे जो तुमची गाडी थांबली त्या 2 पोझिशन मध्ये काहीतरी डिस्प्लेसमेंट झाली असेल ना आणि त्या डिस्प्लेसमेंट साठी किती वेळ लागला म्हणजे इथून इथपर्यंत इथून सुरुवात केली तुम्ही स्टॉप वॉच जिथे ब्रेक दाबलाय आणि जिथे येऊन तुम्ही जाऊन थांबणार आहे तिथं थांबले स्टॉप वॉच पण थांबवलं त्याच्यासाठी लागलेला वेळ म्हणून काय म्हणलं इथं हा टी कशासाठी टाइम टेकन फॉर द डिस्प्लेसमेंट. मागच्या वेळेस टाइम कशासाठी घेतला होता वेलोसिटीच्या चेंज साठी घेतला होता. हा टाइम कशासाठी घेतलाय फॉर द चेंज इन द फॉर द डिस्प्लेसमेंट. जिथं ब्रेक दाबलाय आणि जिथून ब्रेक दाबल्यानंतर जिथं दोन गाडी थांबली तेवढ्या डिस्प्लेसमेंट साठी किती वेळ लागला तो म्हणजे हा टी. म्हणून फॉर्म्युलामध्ये तो टी येणार आहे. तर ह्या फॉर्म्युलातला टी आणि ह्या फॉर्म्युलातला टी वेगवेगळा ते समजून घ्या. ते व्यवस्थित कळालं तर मग प्रॉब्लेम सॉर्ट आउट होतात कायनेमॅटिक इक्वेशन वरचे. इथे तुमची वेलोसिटी चेंज झाली यू म्हणजे 40 मीटर पर सेकंड पासून
0 मीटर पर सेकंड पर्यंत जाऊन थांबली ना गाडी, रेस्ट पोझिशन लागली. तर काय झालं, तुम्ही ऍक्सलरेशन तिथं काहीतरी असेल, ए इज नथिंग बट ऍक्सलरेशन. तर एक फॉर्म्युला आहे फॉर दिस डिस्प्लेसमेंट, एस विल बी इज इक्वल टू u into t plus 1/2 a into t square. So this is nothing but a second kinematic equation. S is equals to u into t plus 1/2 a into t square. तुम्ही म्हणणार की सर आम्हाला याचा फॉर्म्युला पाहिजे, तुम्ही जे काय सांगता तुमच्यावर आमचा भरोसा नाही, विश्वास नाही सर तुमच्यावर आमचा, तुम्ही आम्हाला याचा प्रूफ द्या. जसं मी याचा प्रूफ दिला, तुम्ही ऍक्सलरेशन इज इक्वल टू प्रूफ देताना दिलं व्हेलॉसिटी फायनल मायनस इनिशियल डिवाइड बाय रिमॉडिफाय केलं तुम्हाला इक्वेशन, ते झालं तुमचं प्रूफ. पण याचं प्रूफ काय, याचं प्रूफ मी उद्याच्या सेशनला देणार 100% डेफिनेटली याचं प्रूफ आहे. बट एक गोष्ट लक्षात ठेवा, हा फॉर्म्युला कशाशी रिलेट करतोय, डिस्प्लेसमेंट, इनिशियल व्हेलॉसिटी, टाइम टेकन फॉर दिस डिस्प्लेसमेंट, ऍक्सलरेशन आणि टाइम, म्हणजे ऍक्सलरेशन, राईट. म्हणजे व्हेलॉसिटी, टाइम, ऍक्सलरेशन आणि डिस्प्लेसमेंट. इथं व्हेलॉसिटी, ऍक्सलरेशन आणि टाइम ह्या 3 गोष्टी होत्या. इथं म्हणजे इनिशियल फायनल व्हेलॉसिटी म्हणजे व्हेलॉसिटीच, इथे इनिशियल व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट आहे, ऍक्सलरेशन आहे आणि टाइम आहे, यांचं रिलेशन सांगणार हा हे काय म्हणतात आपण सेकंड कायनेमॅटिक इक्वेशन आहे, राईट. सो याचं प्रूफ मी देणार, आय प्रॉमिस, राईट. सो एस इज इक्वल टू यू इंटू टी प्लस 1/2 a t स्क्वेअर. हा टी कशासाठी आहे, दिस टी इज फॉर दिस डिस्प्लेसमेंट. एवढं डिस्प्लेसमेंट कव्हर करण्यासाठी किती वेळ लागला, ब्रेक दाबला, स्टॉपवॉच सुरू केलं. तुम्ही काय स्टॉपवॉच सुरू करून टाइम पाहणार नाही, माझ्या ते गाडी थांबणार आहे, गाड्यावर पाहायचं का, समोरचा माणूस पाहायचं काय, ब्रेक दाबायचं काय, बाहेर ऑब्झर्वर आहे कोणतरी आपल्या तुमच्या माझ्यासारखा गरीब असं उभा आहे रस्त्यावर आणि बघतोय ब्रेक दाबलं. तुम्ही असं 4 व्हीलर मध्ये ब्रेक दाबले कसं काय कळायचं, आवाज वगैरे येतो ना थोडाफार का काहीतरी टायर घासला, तर अशा कंडिशन कन्सिडर केल्या. या डिस्प्लेसमेंट साठी लागलेला टी आहे आणि हा टी कशासाठी, व्हेलॉसिटी u पासून v पर्यंत चेंज होण्यासाठी. सो दिस टू टी मीन्स दिस टी अँड दिस टी इज डिफरंट, दे आर डिफरंट. Okay, so you have to note down kara. Then I'll move towards the next kinematic equation, that is the third kinematic equation. Third kinematic equation काय बघा, that is equals to v square minus u square is equals to twice as. v final velocity, u initial velocity, 2 का बरं आला ते पण याचाही प्रूफ देणार नाही, acceleration to distance. म्हणजे हीच कंडिशन आहे, तुम्ही जाऊन न थांबता इन बिटवीन कुठतरी तुम्ही काय नाही, पण एवढी डिस्प्लेसमेंट तुम्ही घेतली, इथे ह्या पोझिशन येऊन तुम्ही थांबणार आहे, त्याच्या अलीकडं तुमची व्हेलॉसिटी 0 झाली का, नाही, काहीतरी व्हेलॉसिटी v आहे, इथे तुमची डिस्प्लेसमेंट इनिशियल व्हेलॉसिटी u आहे, u v s आणि ऍक्सलरेशन a, u v s आणि ऍक्सलरेशन a यांना रिलेट करणारं थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन, दॅट इज v स्क्वेअर मायनस u स्क्वेअर इक्वल टू ट्वाइस as. सो दिस इज युअर थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन. आणि ह्या 3 कायनेमॅटिक इक्वेशन पूरच्या पूर फिजिक्सचं क्लासिकल मेकॅनिक्स बदलून टाकलं आणि याचे वेगवेगळे प्रूफ घ्यायच्या पद्धती. काही लोक कॅल्क्युलस किंवा डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनचा यूज करून डिराईव्ह करतात आणि काही लोक इझिली डिराईव्ह करतात, राईट. सो दीज आर द 3 कायनेमॅटिक इक्वेशन. 3 वेगवेगळ्या सिच्युएशन मी तुम्हाला सांगितलं. पहिल्या सिच्युएशन मध्ये व्हेलॉसिटी u पासून v पर्यंत चेंज होत होती, ऍक्सलरेशन a आणि t. इथं डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, आपण इथं ब्रेक दाबल्यानंतर गाडी थांबल्यानंतर डिस्प्लेसमेंट किती झाली, त्याच्यासाठी लागलेला टाइम टी, ऍक्सलरेशन, इनिशियल व्हेलॉसिटी यांच्याशी रिलेटेड करणारा फॉर्म्युला हा. आणि थर्ड कंडिशन मध्ये काय घेतलंय, गाडी चालली, स्मूथ चालली, कोणतरी मूर्ख मध्ये आला, ब्रेक दाबल्यानंतर थांबेपर्यंत नाही विचार करा, थांबे पुराय म्हणजे गाडी जाऊन थांबणार याच्या नाही, त्याच्या अलीकडं, म्हणजे व्हेलॉसिटी 0 झाली, थांबणार ती कंडिशन नाही, त्याच्या अलीकडे जी कंडिशन घ्यायची ती कंडिशन घेतली. यांच्यामधलं काय म्हणतात आपण, इथे व्हेलॉसिटी u, इथे व्हेलॉसिटी v आणि तेवढं झालेलं v पर्यंत एवढं झालेलं डिस्प्लेसमेंट. मग तुम्ही हे एस मानलं, हेही एस मानू शकता, कारण इथून इथपर्यंत काही डिस्प्लेसमेंट झालीच ना. ही कंडिशन घेऊन हे u, v, s आणि ऍक्सलरेशन यांच्याशी रिलेट करणारे इक्वेशन. सो दिस इज थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन. दिस आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हे कायनेमॅटिक इक्वेशन वेगवेगळ्या कंडिशन मध्ये वापरतात. कधी व्हर्टिकली डाऊनवर्ड मोशन साठी, व्हर्टिकली अपवर्ड मोशन साठी, हॉरिझॉन्टल मोशन साठी, सर्क्युलर मोशन साठी, व्हायब्रेटरी मोशन साठी,
वेगवेगळ्या ठिकाणी ह्या तिन्ही इक्वेशनचे ऍप्लिकेशन म्हणून हे 3 कायनेमॅटिक इक्वेशन खूप इम्पॉर्टंट आहे. यू कॅन नोट इट डाऊन, यू कॅन पॉज द व्हिडिओ, अँड राईट नाव वी आर गोइंग टू स्टॉप फॉर द टुडेज session. It is quite easiest one. These 3 kinetic equations are quite easiest one, right? So let's stop for the today's session.